बोलती पुस्तके. ज्यांना वाचनाचा नाद त्यांना बोलती पुस्तके घाली साद. आमचं चॅनल सबस्क्राईब करा आणि सबस्क्राईब करायला इतरांनाही सांगा. नमस्कार श्रोते मित्र हो. बोलती पुस्तके सादर करीत आहे ज्येष्ठ लेखक गदी माडगुळकर लिखित कथा सिनेमातला माणूस. नव्या कोऱ्या सायकलवरून झाकीत शाळेत येणारा मोहन अभ्यंकर माझ्या चांगलाच ओळखीचा झाला होता. अभ्यासात तो मोठा वाढ होता असं मुळीच नाही, पण त्याचं वागणं मोठं टुचबाज होतं. माझ्याच वयाचा 15-16 वर्षांचा होता तो. त्याची घरची स्थिती चांगली होती. रोज निराळ्या रंगाची हाफ पॅन्ट आणि वेगळ्या कॉलरचा सदरा तो वापरू शकत होता. पुस्तकांसाठी त्याच्याजवळ एक छानशी कातडी बॅग होती. ती बॅग आणि जेवणाचा डबा सायकलीच्या चकचकीत हँडलला लटकावून शीळ घालत यायचा तो. पाऊस पडत असला तर पावसाळी कोट घालून निथळत यायचा गडी. त्याच्या पायांत चकाकणारे बूट नाहीतर टाचेमागे वादी असलेल्या पठाणी वाहनं असायच्या. त्यांच्यावर धूळ साठूच द्यायचा नाही तो. इंग्रजीत 4थी शिकणाऱ्या मुलाजवळ इतक्या वस्तू असणं मला मोठं कुतूहलाचं वाटत असे. महिन्याच्या अगदी पहिल्या तारखेला तो मास्तरांना फी आणून द्यायचा. मी नादार विद्यार्थी होतो. मला फक्त 6 आणे द्यावे लागत, पण तेवढेच मिळवायला मला कोण यातायात पडे. वडिलांना मागितले तर ते म्हणायचे, पैसे सांगितले आहेत सोनाराला करायला. मास्तर वर्गात बसू देत नाहीत फी दिल्या वाचून. मला तळमळून सांगावे लागे. मग ते वैतागाने म्हणत, सोडा शाळा. महिना अखेरला टेकला म्हणजे आई कुठून तरी उसनवारी करी. मला फी भरण्याची शक्यता होई. ठिगळा वाचून विचार घालण्याचे भाग्य मला फार कमी वेळा लाभे. शर्टाच्या जस्ती गुंड्या हरवल्या तरी त्या पुन्हा मिळायची पंचायत पडे. मधली सुट्टी झाली म्हणजे मुले घरी पळायची. त्यांच्या आया त्यांना मधल्या वेळी काही खाऊ द्यायच्या. आमच्या घरी तसे काहीच नव्हते. दुपारच्या जेवणातच मधल्या वेळची भूक शमवून घ्यावी लागे. दुपारची मिळायचीच मारामार. मग हे मधल्या वेळचे चोचले कुठले भागायला. भाकरी असली तर भाजी नसे. कालवणाला तुरीची डाळ असणे ही सुद्धा अपूर्वाई वाटे. भात आणि तूप यांची चैनीच्या वस्तूत गणना केली जाई. जोंधळ्याच्या पिठाचे पिठले कुणी करील का? माझी आई करायची. शेंगदाण्याची आमटी खरे तर उपवासाला करतात, पण आम्ही जोंधळ्याच्या भाकरीची शेंगदाण्याची आमटी खाण्याचा सराव केला होता. शेंगांच्या हंगामात आई थोडी कमाई करी. शेजारा पाजाऱ्यांकडचे शेंगाचे वेल घरात आणी. शेंगा तोडण्याचा रोजगार करी. ब्राह्मणाच्या बाईने उघड मजुरी कशी करायची. तोडलेल्या शेंगांचा 8वा किंवा 10वा हिस्सा तिला मजुरी मिळे. घरात शेंगा आहेत, त्यांचाच उपयोग केला जाई. शेंगदाण्याची आमटी, शेंगदाण्याची उसळ, शेंगदाण्याची चटणी असे नाना प्रकार आई करी. पैसा दुर्मिळ, अतिशय दुर्मिळ होता. मोहन अभ्यंकरची श्रीमंती पाहून मला आश्चर्य वाटे. त्याच्याशी मैत्री करण्यात आपला मान आहे अशी जाणीव मोहरे. मधल्या सुटीत मोहन एकटाच शाळेतल्या आंब्याखाली फराळाला बसे. अगदी अगदी एकटाच बसे, कारण तोच तेवढा परगावहून शाळेला येत असे ना. एकावर एक असलेले 2-3 डबे तो उघडायचा. रोजच्या रोज शिरा, पुरी, लाडू असले दिवाळीतले जिन्नस खायचा. शिरा खायचा तर त्याच्याजवळ चमचा पण असे. तो चमच्याने जेवू लागला की खोटे कशाला सांगू, मला त्याचा हेवा वाटायचा. आमच्या घरी चमचा वापरीत तो बाळाला दूध घालण्यापुरताच. पाणी सुद्धा तो बेटा आपल्या गावहून आणीत असे. पाण्याने भरलेली कापडी पिशवी तो इथून तिथून वागवीत आणि तिच्यातले पाणी गार आणि चविष्ट असे. फराळाचे मागण्याचा मला धीर व्हायचा नाही. चमच्याने शिऱ्यातला बेदाणा तोंडात टाकताना त्याला पाहिले म्हणजे माझ्या तोंडाला पाणी सुटल्या वाचून राहत नसे. मग मी त्याच्याकडून पिशवीतलं पाणी मात्र मागून घ्यायचा.
तापलेल्या भुकेच्या डोक्यावर तेवढेच ओले फडके टाकायचा. आ अधिक रूहचे तुबंद आरोढून होते हे मोहनला कधी सांगता आलं नसतं. मला ते येत होतं. माझा अभ्यास चांगला होता. परीक्षा जवळ आली तसा मोहन अभ्यासासाठी आमच्या गावीच राहिला. आम्ही दोघेही शाळेत झोपू लागलो. संगतीने अभ्यास करू लागलो. मोहनच्या जेवणाचे डबे सर्व्हिस मोटारीने येत. माझ्या हिशेबी तो अगदी राजपुत्र होता. आमच्या वर्गात 4-2 मुली होत्या. त्या माझ्याशी कधी बोलत देखील नसत. कशाला बोलतील? मी गरिबाचा मुलगा होतो ना. त्या पोरी मोहनशी मात्र बोलत. आमच्या गावी हायस्कूल होते, पण मोठी दुकाने नव्हती. मोहनचा गाव कारखान्याचा. तिथे त्याच्या वडिलांचे जंगी दुकान होते. लोकर, सुया असले प्रकार तो येताना आणायचा आणि पोरींना फुकट देऊन टाकायचा. त्यामुळं मुली त्याच्या भोवती करीत, पिंगा घालीत. एखाद्या मुलीने आपल्याशीही बोलावं असं मला वाटत नसे असे नाही, पण त्या बोलणार नाहीत याची मला खात्रीच असे. गरिबी तेवढा विचार अचूक पडविते. मास्तरांनी विचारल्या एखाद्या प्रश्नाचे उत्तर मी अचूक दिले म्हणजे मुलांबरोबर मुलीही माझ्याकडे पाहत, तेव्हा मला ओशाळल्यासारखे होई. आपल्या शर्टाची बाही फाटली आहे, कॉलरला फांद्या फुटल्या आहेत, शर्टला एकच बटन आहे याची अशावेळी फार फार लाज वाटे. साऱ्यांचे डोळे चुकवीत मी खाली बघू लागे. कधी कधी मोहन रंगात आला म्हणजे दिवाणांची चंदू आपल्याशी काय काय बोलली ते खुलवून सांगे. तेव्हा तर त्याचे कपडे लुबाडून आपल्या अंगावर घालावेत असे मला वाटे. अभ्यासाला बसलो म्हणजे मोहन ह्याच गोष्टी जास्त बोले. माझ्या हातून A+B वरची पेन्सिल गळून पडे. मोहनचं भाग्य, मोहन राजपुत्र असे विचार डोक्यात रिंगण धरू लागत. वार्षिक परीक्षा अगदी नजीक आली होती. मोहन शाळेतच राहत होता. एक दिवस सर्व्हिस मोटर आलीच नाही. मोहन चिडला. भूक काय श्रीमंतांची आणि गरिबांची सारखीच. त्याची ती तडपड पाहून मला थोडेसे बरेच वाटले. आमच्या घरी येतो जेवायला? मी न राहून बोललो. गरिबाच्या घरी जेवायला जाणं त्याला आवडण्यासारखं नव्हतं, पण करतो काय? होय नाही म्हणाला, पण अखेर आला. मोहन आमच्या घरी पहिल्यांदाच आला होता आणि आमच्या एवढ्याशा घरात भयंकर धूर झाला होता. उंबऱ्यात केरसुनी पडली होती आणि सगळ्यात वाईट म्हणजे माझी धाकटी भावंडे फार मळकट अवतारात वावरत होती. मूर्खासारखी रडत होती आणि आई तर एक तोटके धोतर लुगड्यासारखी नेसून चुलीशी बसली होती. मी मोठा झाल्यावर एकदम नवकोरं पातळ तिला आणून देईन असं मी मनात ठरवलं, पण त्यावेळी मात्र त्याच्या वेंधळेपणाचा मला संताप आला. घरात 2च पाट होते. एक आईनं घेतला होता, दुसरा मध्येच आडवा पडला होता. मोहनला तो द्यावा म्हणून मी उचलू लागलो तशी आई ओरडली, अरे अरे तो उचलू नको. का? मी तिरसटपणाने विचारले खरे, पण त्याच वेळी माझ्या लक्षात आले की पाटाखाली माझ्या धाकट्या भावंडांची करणी दडवली असावी. गरीब माणसं घाणेरडी असू नयेत, पण असतात. मी पाठ तसाच ठेवला आणि एक पोता अंतरीत मोहनला म्हणालो, बस. कुसळांच्या माळावर बसावे इतक्या काळजीपूर्वक मोहन त्या पोत्याच्या रकट्यावर बसला. आईने ताटे वाढली. नुसती भाकर ने आमटी. हां, कर सुरू. मी मोहनचा डबा कसा असतो ते मला माहीत होतं. त्याच्यापुढे असले कदान्न ठेवण्यात आईने अगदी अडाणीपणा केला होता. मी मनात धुसमुसतच होतो. आम्ही देशस्थ माणसं, भात नाही आवडत कुणाला आम्हाला. मोहनच्या थांबण्याचे कारण आईने ओळखले होते. ती दारिद्र्य लपविण्याचा प्रयत्न करीत होती. भयंकर अपमानित झाल्यासारखे झाले होते. पण तो कोकणस्थ आहे आई. भाता वाचून पान वाढण्यात आईने चूक केली होती. मी चिडून बोलत होतो.
मग आधी सांगायचं नाहीस का? केला असता. आई चक्क खोटं बोलत होती. घरात तांदूळच नसतील. दात न आलेल्या वासराने पेंड चाबलावी तशी मोहनने अर्धी भाकरी मोठ्या कष्टाने चाबलली आणि तो उठला. त्याच्या चेहऱ्यावरचा तो तिरस्कार मी जन्मात विसरणार नाही. त्यानंतर त्याला घरी जेवायला बोलवण्याचा मूर्खपणा मी पुन्हा कधीही केला नाही. त्याच्या डब्यातले मात्र पुष्कळदा खाल्ले. अपमान वाटत होता, पण ते दुर्मिळ अन्न खाण्याचा मोहही टाळता येत नव्हता. मोहन मला आपला मित्र मानित होता, त्यातच मला धन्यता वाटत होती. चित्रपटाच्या नव्या व्यवसायात माझे बस्तान बरे बसले होते. लहान लहान भूमिका मिळत होत्या. मोहनसारखी सायकल आणि डबा मी घेऊ शकलो होतो. आईला आता चांगली लुगडी फाडायला मिळत होती. भावंडे ठिगळ नसल्या चड्ड्या घालून शाळेत जाऊ शकत होती. माझे बरे चालले होते. गेल्या 10 वर्षांत मोहनची व माझी गाठभेट नव्हती. क्वचित पत्रव्यवहार होत होता. त्यात मला कळले होते त्याचे वडील वारले. एका सकाळी मोहनच्या लग्नाची कुंकुम पत्रिका माझ्या हातात येऊन पडली. भाडे खर्च आणि आहेर करण्याइतपत पैसा गाठीशी असल्यामुळे मी लोखंडवाडीला गेलो. लग्न समारंभ मोठ्या थाटाने झाला. जमलेले लोक आपसात बोलत होते. वडिलांच्या माघारी पोरानं चांगला संसार करून दाखिवला. मोहन आता अधिकच देखणा दिसू लागला होता. अंगाफिंडाने भरला होता. उंचीने उभारला होता. सोन्याच्या काड्यांचा चष्मा त्याच्या गोलवट चेहऱ्यावर अधिकच शोभून दिसत होता. बोलणं थोडं मंद आलं होतं. बाकी शाळकरी असतानाचीच झाकी वयाने मोठी झाली होती. त्याच्या बंगली समोरच्या बागेत वेताच्या खुर्च्यावर आम्ही बोलत बसलो होतो. लहानपणीच्या घोकमपट्टीच्या अभ्यासाच्या आठवणी निघत होत्या. नको असलेली माझ्या घरच्या जेवणाची आठवण निघाली. मला वाईट वाटलं. त्याने उगीच जखमेवरचे टरफल काढले. कुणाची तरी चाहूल लागली आणि मोहन म्हणाला, या. त्याची पत्नी समोर आली. लग्नाच्या धांदलीत मी तिला नीटसे पाहिले नव्हते. शिडशिडीत अंगयष्टी, उभट गोरापान चेहरा, जरा नकटे वाटणारे गोंडस नाक आणि गालावर चांगले पै एवढे काळेशार लासे. मुलगी खरीच सुंदर होती. मात्र तिच्या चेहऱ्यावर प्रसन्नता नव्हती. की मला पाहून तिने तोंड कडवट केले होते कोण जाणे. पण डोके दुखत असल्यावर करतात तसा चेहरा तिने केला होता. फिरायला नाही का यायचं? पाठीवरचा शेपटा छातीवर सटकीत जरा मुरडून ती नवऱ्याला म्हणाली. अरे वा, काल लग्न झालं नाही तवर. मी असा चोमडेपणा करायला नको होता, कारण कपाळाला अट्या घालून हुडूत अशा नजरेने तिने माझ्याकडे पाहिलं. मी तर खजील झालो. अरे तुला माहीत नाही का? मोहन म्हणाला. लग्नात ओळख झाली नाही हिची नी माझी. हे आमचं लव्ह मॅरेज आहे. पुढच्या संभाषणाला कंटाळून की काय ती निघून गेली आणि मोहनने तिची आणि आपली प्रेमकथा मोठ्या रसाळपणे सांगितली. लोखंडवाडीचे ते प्रभू पोस्टमास्तर, त्यांच्याकडे आपण कॅरम खेळायला गेलो. ही खेळायला बसली. हातांना हाताचे स्पर्श, झिंझिन्या, शिरशिरी. मग हुंड्यांच्या मुलींना नाकारून आपण हिलाच पसंत केलं. तिच्या वडिलांना केवढा आनंद झाला. सारे सारे त्याने रंगवून सांगितले. मोहनचे नशीब राजपुत्राचे आहे याची मला परत एकदा खात्री पटली. शूटिंगचे काम असल्यामुळे त्या दिवशी संध्याकाळीच मी परत यायला निघालो. नव्या वहिनीचा निरोप घ्यायला गेलो. पुन्हा तोच डोकेदुखीचा चेहरा. वहिनी, तुम्ही मोकळेपणानं बोलत नाही अजून. मी सहज बोलून गेलो. सिनेमातल्या माणसांशी बोलणं नाही आवडत मला. मानेला एक झटका मारून वहिनी म्हणाली. मी तोंड फिरवलं. मला तो अपमान असह्य झाला. घुटका मिळून मी म्हणालो, ठीक आहे. मोहन कौतुकानं हसला. मी मनात निश्चय केला, पुन्हा याच्या घरची पायरी चढायची नाही. मोहनला म्हणालो, बरं मग येतो मी. पुन्हा ये हं कधीतरी. ही प्रश्नोत्तरे नेहमीच अर्थशून्य असतात असं नाही,
पण यावेळी माझा होकार तरी अर्थशून्य होता. एका भल्या घरच्या मुलीशी माझे लग्न झाले तेव्हा मी मोहनला साधे निमंत्रण देखील धाडले नाही. मला त्याचा संताप आला होता. एका दिवसात बायकोच्या आहारी गेलेल्या त्या दळभद्र्या माणसाविषयी माझ्या मनी विलक्षण घृणा आली होती. आईचे म्हणणे खरे असेल तर माझ्या पत्नीच्या पायाने माझ्या घरात संपदा आली. करारावर करार झाले आणि 2-4 वर्षात माझा संसार गुलमोहराच्या झाडासारखा बहराला आला. एक अभिनय कुशल नट म्हणून साऱ्या महाराष्ट्रभर माझा बोलबाला झाला. वडिलार्जित कर्जे मी पार चुकवली. गावात थोडी शेतवाडी झाली. धाकटा भाऊ गावाकडे बघू लागला. आमचे कुटुंब सुखवस्तू झाले. चालती रांगती बाळे आईच्या म्हाताऱ्या डोळ्यांना समाधान देऊ लागली. वडिलांना ज्ञानेश्वरीचा नाद लागण्या इतपत उसंत आणि स्वस्थता लाभली. आता आमच्या घरातली माणसे शॉवरखाली आंघोळ करू लागली आणि टेबलाशी बसून चमच्याने जेवू लागली. चमच्याने जेवताना मला पुष्कळदा लहानपणची आठवण येई. ते करणपूर, ती शाळा, ते आंब्याचे झाड, त्या झाडाखाली बसून चमच्याने शिऱ्यातला बेदाणा खाणारा तो मोहन, तो राजपुत्र. असो, खरे तर आता मी त्याचे नाव टाकले होते. तोही मला विसरला होता. कसला मित्रणी कसले काय. परीक्षा नापास झाल्यावर पडते तसली हवा पडली होती. वांजोट्या ढगाने आभाळ व्यापले होते. वाऱ्याची आईच मेली होती. संध्याकाळ झाली होती तरी बाहेर पडाव्यासे वाटत नव्हते. मुलाबाळांचा गलगाही फारसा होत नव्हता. गॅलरीत एका रॉकिंग चेअरवर मी झोले घेत पडलो होतो. काही वाचवत नव्हते. लहानपणी असे सुचेनासे झाले म्हणजे मी जेवीत असे, पण आता पचण्यासारखेही नव्हते. गॅस्ट्रिक ट्रबल्स ही सुखवस्तूपणाची निशाणी माझ्या पोटाच्या पाठीमागे लागली होती. खालचा रस्ताही निर्मनुष्य होता. रहदारी बिलकुल नव्हती. शेजारच्या कोळवाडी वस्तीतली पोरे अवधूत अवस्थेत रस्त्यांतून हिंडत होती. करगोटा देखील नव्हता एक दोघांच्या कमरेला. त्या मुलांना पाहून की काय मला बालपणीच्या आठवणी येत होत्या. ते दिवस आता परत येणार नव्हते. आजाराच्या आठवणींसारख्या फक्त आठवणी उरल्या होत्या त्या. करणपूर, तिथली शाळा, फीच्या पैशाबद्दलची यातायात, या आठवणींतूनच मला मोहनची आठवण झाली. त्या झाकीचे स्मरण झाले. त्याचा लग्न समारंभ आठवला. त्याच्या त्या सुंदर बायकोचा डोकेदुखीचा चेहरा आणि तुसडेपणा मला पुन्हा बोचला. मी आज सुखवस्तूम झालो होतो, पण सिनेमातला माणूस असल्यामुळे माझ्या सुखात रया नव्हती. अंत्यविधीच्या सामानाचा व्यापार करणारा माणूस कितीही श्रीमंत झाला तरी व्यापारी मंडळीत त्याला स्थान नसते, अशी काहीशी कल्पना माझ्या बाबतीत मोहनच्या बायकोची असावी. असो, आपल्याला काय करायचंय. पण असे कितीही म्हटले तरी मला कुठेतरी जखम झाली होती. ती अद्यापही भरून येत नव्हती. दारातल्या मोठ्या लाखेच्या झाडाखाली एक टांगा थांबला आणि काय आश्चर्य, त्यातून मोहन खाली उतरला. झाकीत उतरला. माझा आठव त्याला का बरे आला असावा. मी नोकरांना पाठवले. वरूनच या असं म्हणालो. जागचा उठलो देखील नाही मी. जिना वाजवीत वाजवीत तो वर आला. मध्येच बरा आलास, मी उगाच काहीतरी विचारलं. सहज म्हणत अंगातला कोट काढून त्याने खुंटाळायला लावला. माझ्या बैठकीच्या खोलीत त्याने नजर टाकली आणि एक नालायक प्रश्न केला. रेडिओ कुणाचा? चोरून आणलाय असं उत्तर द्यायचं अगदी माझ्या ओठावर आलं होतं, पण मी सावकाश बोललो. आपलाच. माझ्या घरी रेडिओ असणं मोहनला फारसं आवडलं नसावं. त्याला तसं का वाटलं देव जाणे. कष्टाने आल्यासारखा तो गॅलरीत आला. खुर्ची ओढून बसला. माझ्या डब्यातली सिगरेट काढून त्याने सिलगावली. कुजक्या स्वरातच विचारलं. 5-5-5 शिवाय ओढत नसशील? चैन असते तुम्हा सिनेमातल्या माणसांची. पण काय रे, हे कायम टिकणे कठीण नाही.
मला म्हणायचे होते, भल्या ग्रहस्था, तुला काय करायचे आहेत या उठाठेवी? झक मारायला तू आलास का माझ्या घरात? पण यातलं काहीच मी म्हणू शकलो नाही. हं, एवढंच पेन्शनरच्या स्वरात म्हणालो आणि वांझोट्या ढगांची गर्दी नजरेनं हटवू लागलो. एक काम होतं काशीनाथ तुझ्याकडे. राख झाडीत मोहन म्हणाला. काय? लोखंडवाडीचं दुकान बंद केलं मी. बरं, करणपूरला टाकावं म्हणतो. हं, एक जागा मिळते तिथं. छान आहे. तुला पैसे खूप मिळतात. हं, 1,000 रुपये हवे आहेत. म्हटलं तुझ्याकडे मिळतील. त्याच्या या प्रश्नाने मात्र मला विलक्षण आनंद झाला. त्याने माझ्याकडे पैसे मागावेत यात माझा केवढा विजय होता. बँकेत पैसे असते तर मी ताबडतोब चेक खरडला असता आणि म्हणालो असतो, अच्छा हे घे. तो शर्मिंदा झाला असता. मी पैसे दिले ही गोष्ट त्याने त्याच्या उद्दाम बायकोला सांगितली असती आणि तिचे नाकाचे टोक जरा वाकले असते. पण दुर्दैव असे की माझ्याकडे पैसेच नव्हते. मिळकतीसारखाच खर्चही अवाढव्य होता माझा. शिल्लक असणे मुश्किल. केव्हा पाहिजे तुला पैसे? मी बेफिकिरीने विचारले. आज, आत्ता, तो ताडकन म्हणाला. आत्ता नाही जमणार गड्या. आत्ता मधला ता थोडा लांबवीत मी म्हणालो. पण 15 तारखेपर्यंत देईन. मग असं कर. कसं? पुढच्या तारखेचा चेक दे. तेवढ्यात इथं न चुकता पैसे भर म्हणजे झालं. ठीक. तसे करता येण्यासारखे होते व मला त्याच्या बायकोचे नाक ओढून नीट करावयाचे होते. मी ताडकन उठून चेक खरडला. त्याच्या स्वाधीन केला. त्याच्या चेहऱ्यावर कसलेच आश्चर्य उमटले नाही. चेक घडी करून त्याने आपल्या पाकिटात व्यवस्थित ठेवला आणि वर मलाच म्हणाला, निश्चित भर बरं का, नाहीतर माझी अडचण करशील. हो, तुम्ही सिनेमातली माणसं. मला त्याच्या मगरुरीचा वारंवार संताप येत होता. पण त्याला कर्ज देण्यात मला फार फार मोठे समाधान होते. लहानपणी दारिद्र्य भोगलेले असल्या वाचून त्या समाधानाची जात गोत ध्यानात येण्यासारखी नाही. निश्चित रे, असं मी म्हणालो आणि चहासाठी आत ओरडलो. चहा घेता घेता गप्पा निघाल्या. माझी पत्नीही बाहेर येऊन बसली. माझ्या त्या बालमित्राने मोठ्या रसाळपणे माझे लहानपणचे दारिद्र्य पुन्हा उगाळले. माझ्या पत्नीला ते ऐकण्यात कौतुक वाटत होतं. पण मला मात्र पान उतारा झाल्यासारखं वाटत होतं. वीट येत होतं मला. बरे दिवस आल्यावर माणसाला बालमित्र नको होतात त्याचं कारण मला त्यावेळी पटलं. दुसऱ्या दिवशी परत एकदा, तारीख चुकवू नकोस, असं बजावून ती वल्ली निघून गेली. त्याच्या चेकची तारीख मी लक्षपूर्वक पाळली. 4 दिवस आधीच पैसे भरून टाकले. 4 दिवसांनी बँक बुक भरवून आणले. चेक पास झाल्याचे पाहिले आणि सुटकेचा सुस्कारा टाकला. मात्र त्याने पैसे पोचल्याचे कळवले देखील नाही. आभार प्रदर्शन करण्याची गरज तर त्याला नव्हतीच. तो माझा बालमित्र होता ना. त्याच्या बायकोचे नाक सरळ झाले की नाही कोण जाणे, पण मला समाधान झाले होते. 1000 रुपयांपेक्षा त्या समाधानाची किंमत फार मोठी होती. मी एका यातनेचा सूड घेतला होता. 4-6 महिने झाल्यावर मी मोहनला एक पत्र लिहिले. पैशाची परत मागणी केली. त्याचे उत्तर आले नाही. दुसरे, तिसरे, चौथे, 7-8 पत्रे झाली, पण गडी गुप्प. उत्तर म्हणून नाही. शेवटी मी चिडून लिहिले. भीतीत बोलता आले नव्हते ते सारे मी पत्रात लिहिले, पण त्याचीही दाद नाही. मी मनस्वी चिडलो आणि आपण 1000 रुपये रेसमध्ये घालवले म्हणून गप्पा बसलो. आपल्या कामात गडलो मी. त्या व्यवहाराची आठवण देखील राखली नाही मी. आठवण झाली ती त्यानंतर वर्षभराने. गावाकडून भावाने पैशाची मागणी केली. तेव्हा माझ्याकडे पैसे नव्हते. मी खर्च अति करतो,
पैशांचा सूड घेतो, शिल्लक टाकण्याइतके भान मला राहत नाही. एकेकाळी पैशाने माझा फार छळ केला आहे. मी त्यांची पत्रास ठेवीत नाही, परवा करीत नाही. मी भावाला जमिनीच्या कामासाठी पैसे हवे होते. करणपूर आमच्या गावाला तालुका होता. मी भावाला लिहिले, मोहन अभ्यंकरकडे पैसे आहेत ते घे, माझे पत्र दाखव. भावाने तसे केले, पण मोहनने त्याला काही दाद दिली नाही. पण माझा भाऊ खमंग, खेड्यात वाढलेला ब्राह्मण, तो गावगुंडी पचनी पाडली होती त्याने. भावाने मोहनच्या दुकानातले कापड गट्टे उचलले आणि घेऊन गेला. पण मोहनही वस्ताद, त्याने भावावर फौजदारी केली. भावाने मला लिहिले नाही, काहीतरी भानगड करून त्याने स्वतःची मुक्तता करवून घेतली आणि मग साध्यंत हकीकत मला कळवली. मी तर चाट पडलो. केले मात्र काहीच नाही. निसुगच माणूस तो. त्याच्याशी कसला पत्रव्यवहार करायचा आणि संबंध तरी काय ठेवायचा. अगदी परवाची गोष्ट. तालुक्याच्या कचेरीत काही महत्त्वाचे काम निघाले म्हणून मी माझ्या स्वतःच्या गाडीतून तालुक्याला करणपूरला गेलो. तालुक्याचे काम आटपून मी उभ्या उभ्या गावी जाऊन परत फिरणार होतो. कचेरीतलं काम आटोपलं. अधिकारी मंडळींचा निरोप घेतला. गाडीत बसलो. ड्रायव्हरला खुणावलं. त्याने गाडी सुरू केली. काशीनाथ अशी हाक ऐकून मी गाडी थांबवली. बोले तोपर्यंत मला त्या माणसाची ओळख पटली नाही. तो मोहन अभ्यंकर होता. मांजराने नख्या लावून ओरबडल्या खरबुजासारखं तोंड, डोक्याच्या अगदी मध्यभागी चकचकीत टक्कल, पान खाऊन खाऊन लाल झालेले दात, अंगात एक हात धुलाईचा नेहरू सदरा आणि पायात पायजमा. सूट घालणारा माणूस खादी वाचून अन्य कसलाही नेहरू सदरा घालू लागला की त्याला दारिद्र्य आलेलं असते, असा माझा ठोकताळा आहे. मोहनचे दिवस खचित फिरले होते. मला त्याची कीव आली नाही आणि चौकशीही करावीशी वाटली नाही. केस रे कशाने गेले तुझे, उगीच आपलं मी विचारलं. जोडे खाऊन, भोपळ्या बियांचे दात दाखवीत तो कडू आवाजात बोलला आणि जवळ येऊन त्याने गाडीचे दार उघडले. म्हणाला, गाडीवाला झाला आहेस तू. म्हटलं ओळखतोस की नाही, चल की घरी. नको, मला घाई आहे. 1 मिनिट. मंडळींनी पाहिलं तुला आणि मुद्दाम मला पाठवलं. म्हणाल्या चहाला घेऊन या. पुन्हा सुडाची भावना. मनाला बरं वाटलं. बरेच दिवसांची जखम कोरडी झाली. मनाने मी त्या व्रणावर बोट फिरवले. बोटाला तो स्पर्श मऊ वाटला. चल, इथं जवळच आहे, मोहन अजिजीने म्हणाला. मी गाडीतून उतरलो आणि त्याच्या मागे चालू लागलो. गल्लीतली पोरे आमच्याकडे एखाद्या सर्कशीची मिरवणूक पाहतात तसल्या दृष्टीने पाहत होती. मोहन अभ्यंकर एकाएकी इतका खाली कशाने आला ते मला उमगतच नव्हते. बोळकांड्यातल्या एका पडक्या वाड्यात अंगणातली डबकी चुकवून आम्ही बिऱ्हाडी आलो. आम्ही लहानपणी राहत होतो त्याहून ही जागा घाणेरडी होती. आम्ही आत शिरल्याबरोबर पोटे मोठी झालेली पोरे पापा करीत पुढे आली. त्या पोरांची किळस आली, कणवही आली. एका जुन्या छपरी पलंगावर पलंगपोस म्हणून जुने धोतर अंतरले होते. मी पलंगावर टेकलो. मला तिथे बसावेसे वाटत नव्हते. मोहनकडून काही ऐकण्याची माझी इच्छा नव्हती. त्याच्याविषयी माझ्या डोक्यात चढलेला संताप सीमापार झाला होता. तो हलकट माणूस होता, नालायक होता. सहज उठता येईल इतपतच मी टेकलो होतो. त्याची बडबड चालूच होती. सारं गेलं. दुकानात तोटा आला. घर गहाण पडलं. मुलं लहान असल्यामुळं विकता येत नाही ते. म्हटलं तू मला उभा तरी करशील का? जोडे मारशील डोक्यात. साऱ्या जगाने मारले त्यात तुझा एक. तो भकास हसला. पानाने रंगलेले त्याचे हिडीस दात जणू माझ्या कानाचा चावा घ्यायला धावले. जे झाले ते बरे झाले असे मला वाटले. मी आत पाहिले. तिथे त्याचे स्वयंपाकघर होते. त्याची बायको चहा घेऊन पुढे आली.
घरातील सर्वांपेक्षा तिची तब्येत चांगली होती. ती जरा स्थूलही झाली होती. फरक इतकाच की पूर्वी ती विकच्छ नेसत असे, आता ती सकच्छ नेसली होती. नाकाचा शेंडा तसाच वर होता. तिच्या चेहऱ्यावर कसलाच भाव नव्हता. डोळ्यांतले विचार दुर्बोध होते. तिने चहाचा पेला माझ्या हाती दिला आणि अगदी कोरड्या आवाजात विचारले, ओळखलत का? सुडासाठी हात उगारले. माझे मन चरकले. मला बसवेना, चहा पिववेना. ती एनॅमिलची रोगण उडालेली कप बशी, तो निळा कुट्ट चहा. कसे बसे मी 2 घुटके घेतले आणि येतो म्हणून उठलो. मला माझे या गावात भोगलेले लहानपण आठवले. दारिद्र्याच्या यातना स्मरल्या. हात चुळबुळू लागले. काळजात कालवा कालव झाली. काळ केवढा समर्थ आहे. होत्याचे नव्हते करून टाकतो. मोहन आणि त्याची ती बायको. नाही म्हटले तरी त्यांना ती शिक्षा योग्यच होती. पण ती मुले, मला वाटले त्या मुलांच्या हातावर काही द्यावे. बिचाऱ्यांचे दिवसाचे रेशन तरी भागेल. पण नाही. करुणेच्या कचाट्यात न सापडण्याचा आता मला सराव झाला होता. अनुभवाने मला खूप शहाणे केले होते. खिशातल्या खिशात उचललेली नोट मी परत ठेवली आणि त्या दोघांकडेही न पाहता नुसते बरे येतो म्हणून सटकलो. उंबरा गाठला. मोहन पाठोपाठ आला. काशीनाथ? मी थांबलो. अन्नाची भ्रांत झाली आहे. कर्जे फार झालीत. तुझ्याकडे येणार होतो मागायला, पण मन धजे ना. म्हटलं हिला पाठवावी. हिला दिले असतेस तू. मी मागे वळून पाहिले. त्याची बायको हसली. ती सुद्धा पान खायला शिकली असावी. आणि हिला दिले असतेस तू. हो, तू सिनेमातला माणूस. तेव्हा त्याने आपल्या दोन्ही हातात कसल्या तरी अदृश्य ओझ्याची चाळवाचाळव केली. बोटे दुमडली. विलक्षण दृष्टीने माझ्याकडे पाहिले आणि तो हसला. छे, भयंकर भयंकर, असह्य. मला क्षणही थांबवले नाही. दारिद्र्याने एवढा अधपात होत असेलही. मागे वळून न पाहता मी तिथून निसटलो. आणखीन एक क्षण थांबलो असतो तर मला भोवळ आली असती. धन्यवाद. पुन्हा भेटूया एका नवीन कथेसह. मराठीतील प्रतिभावंत लेखकांचं साहित्य, कथा, कादंबऱ्या ऐकण्यासाठी आमचं बोलती पुस्तके हे चॅनल सबस्क्राईब करा. आणि मराठी साहित्याचा प्रसार करण्यासाठी प्रत्येक मराठी माणसाला सबस्क्राईब करण्यासाठी आवाहन करा. आणि बोलती पुस्तके या साहित्य चळवळीत सहभागी व्हा. आपले पुन्हा एकदा धन्यवाद.